आज पक्षाध्यक्ष पदाचा तुम्ही राजीनामा दिलाय, पुढची भूमिका काय असणार? निश्चितमध्ये पक्षामध्ये प्रवेश करत असताना मला ह्या ठिकाणी ह्या विधानसभेचं नेतृत्व म्हणूनच त्या ठिकाणी प्रवेश माझा झाला होता. पण गेल्या 5-7 वर्षाच्या काळामध्ये निश्चितपणे त्या पद्धतीचं कुठलंही योगदान मला मिळालेलं नाही. पण या विधानसभा मतदारसंघाचं विकासात्मक दृष्टिकोन ठेवून आम्ही सगळी मंडळी काम करणारे आहोत. याच्यापूर्वी केलेलं आहे आणि इथून पुढच्या काळामध्ये मला ते करायचं आहे. निश्चितपणे आज मी या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचा जिल्हाध्यक्ष म्हणून माझ्या पदाचा राजीनामा मी दिलेला आहे. येत्या काळामध्ये जो एक चांगला पर्याय माझ्या सर्व गटातील पक्षातील कार्यकर्त्यांच्याबरोबर चर्चा करून लवकरच मी त्या संदर्भातला निर्णय मी घेणार आहे. राधानगरी बुदरगडमध्ये विद्यमान महायुतीचेच आमदार आहेत, तुमची दावेदारी कशी असणार आहे, कसं नियोजन केलं जाणार आहे? निश्चितपणे एक चांगल्या पद्धतीचं वातावरण या ठिकाणी आहे. गेल्या 10 वर्षामध्ये ज्या पद्धतीचं काम विद्यमान आमदारांच्या माध्यमातून झालेलं आहे तिच्या लोकांच्यामध्ये सुद्धा त्याबद्दलची एक तीव्र भावना आहे आणि या सगळ्या प्रक्रियेमध्ये मला निश्चितपणे खात्री आहे की या जर येत्या काळामध्ये विधानसभेच्या निवडणुकीमध्ये मी ज्यावेळी उतरेल त्यावेळी निश्चितपणे ते मला यशाचंच असणार.